मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक आजपासून दोन्ही बाजूंनी सुरू होणार. प्रवासाचा वेळ अर्धा तासांनी वाचणार. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणात. 65 वर्षांच्या वृद्धाचा 4 वर्षांच्या चिमुरडीवरती अत्याचार केल्यानंतर रास्ता रोको. 15 दिवसात आरोपपत्र दाखल करू असं पोलिसांचं आश्वासन. अशोक खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय यांना ईडीचं समन्स. समता पतसंस्थेतल्या 70 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नोटीस. टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. 2 दिवसांपूर्वी युक्तिवाद पूर्ण. जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक. 1,40,000 कोंबड्या नष्ट करण्यास सुरुवात. लाखो अंडीही नष्ट करणार. बारावीच्या परीक्षेचा आज निकाल. दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार. सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद. पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रावरती आज फेरमतदान. दक्षिण 24 परगाना जिल्ह्यामध्ये मतदान. ईव्हीएम छेडछाड गैरप्रकारांच्या आरोपांनंतर फेरमतदानाचा निर्णय. दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सवरती 7 विकेट्सनं विजय. राजस्थानच्या 225 धावांचा दिल्लीकडून यशस्वी पाठलाग. पथुम निसंका आणि केएल राहुलची तडाखेबंद खेळी. पुण्यातील भोरमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीनं एका 4 वर्षांच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या केली आहे. ही चिमुकली सुट्टीनिमित्त तिच्या आजीच्या गावी आलेली होती. ती दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत होती. यावेळी वृद्ध व्यक्तीनं तिला गोठ्यामध्ये नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले. तसंच तिची दगडानं ठेचून हत्या केली आहे. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. बराच वेळ चिमुकली दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली आणि यावेळी तिचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सीसीटीव्ही चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जात असल्याचं दिसून आलं. दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. चिमुकलीचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून ग्रामस्थांनी रात्रभर रास्ता रोको आंदोलन केलंय. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी या संतप्त जमावानं केली आणि त्यानंतर 15 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करू अशी हमी पोलिसांनी दिल्यानंतर जमाव शांत झालाय. दरम्यान पोलिसांनी 65 वर्षीय नराधमाला आता ताब्यात घेतलंय. दरम्यान आपण एका असुरक्षित राज्यामध्ये राहत असल्याची संतप्त प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे. माणूस पण खरंच आपल्याकडे शिल्लक आहे का नाही असं वाटणं इतपत स्थिती निर्माण होते. आपण आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांकडून काय अपेक्षा कराव्या? खरंच अपेक्षा करण्यासारखी स्थिती आहे का? हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही. 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही. अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही. मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही. देणं घेणं नाही. आपण एका असुरक्षित राज्यामध्ये आहोत एवढं भान आपल्याला असावं. अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याला समन्स पाठवलंय. प्रतिभा चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या बहीण आहेत. 70 कोटी रुपयांच्या घोस्ट अकाउंटचा भांडाफोड झालाय. घरामध्ये प्रकरणात ईडीच्या तपासाला आता वेग आलेला आहे. तर प्रतिभा आणि तन्मय चाकणकर या दोघांना देखील पुढील आठवड्यामध्ये चौकशीसाठी बोलावलंय. समता नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये 4 खात्यांमधून गेल्या काही वर्षामध्ये 1,20,00,000 रुपये तर 2,40,00,000 रुपयांचे व्यवहार झाले. हे सगळे बँक अकाउंट्स अशोक खरातशी संबंधित आहेत. 134हून अधिक प्रॉक्सी अकाउंट्स खरात चालवत होता असाही आरोप आहे. या सर्व खात्यांचा नॉमिनी खरात होता. मात्र हे सर्व अकाउंट्स बोगस असल्याचं आणि त्यांची खोटी सही सादर करून हे अकाउंट सुरू करण्यात आलेले आहेत असं स्पष्टीकरण याआधीच प्रतिभा चाकणकर यांनी दिलंय.
नाशिकच्या TCS मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। 2 दिवसांपूर्वी या प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण झालेला असून न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवलाय। निदा खानला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडेच आता लक्ष लागलंय। तर याच TCS प्रकरणामधील इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतीये। या 4ही आरोपींना आज दुपारच्या सत्रामध्ये न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे या आरोपींना पुन्हा पोलीस कोठडी मिळणार का हे आजच्या सुनावणीमध्ये स्पष्ट होईल। करमाळामधील भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला दुसऱ्यांदा दिलेली पोलीस कोठडी आज संपणार आहे। मनोहर भोसलेला आज पुन्हा माढा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दरम्यान मनोहर भोसलेवरती करमाळामध्ये दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी होणार याचा निर्णय उद्या होईल। यवतमाळच्या मारेगावमध्ये मार्डी चौकामध्ये शिवप्रेमींनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढलाय। प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा काढून नगरपंचायतीमधील सन्मानपूर्वक जागेमध्ये ठेवल्याची माहिती तहसीलदार निलावाड यांनी दिली आहे। यानंतर शिवप्रेमींनी मारेगाव बंदची हाक दिलेली आहे। पश्चिम बंगालमधील 15 मतदान केंद्रावरती आज फेरमतदान होणार आहे। दक्षिण परगणा जिल्ह्यामधील डायमंड हार्बर आणि मगरघाट पश्चिम विधानसभा मतदारसंघामधील 15 केंद्रांवरती फेरमतदान होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं हे आदेश दिलेले आहेत। मगरघाट पश्चिम मधील 11 आणि डायमंड हार्बर मधील 4 मतदान केंद्रावरती आज सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये मतदान होणार आहे। ईव्हीएम मध्ये छेडछाड आणि गैरप्रकार झाल्याच्या आरोपांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं फेरमतदानाचे आदेश दिलेले आहेत। तृणमूल काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी फक्त केंद्र सरकार आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यावरती तृणमूल काँग्रेसनं आक्षेप घेतलेला होता। मात्र तृणमूलची ही याचिका हायकोर्टानं फेटाळलेली होती आणि त्यानंतर तृणमूलनं हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय। या याचिकेवरती सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष खंडपीठ नेमलंय। न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती जोयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर आज सकाळी 10:30 वाजता या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील कनेक्टिंग लिंक आजपासून दोन्ही बाजूंनी सुरू होणार आहे। कनेक्टिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ हा मोठ्या प्रमाणात वाचणार आहे। आजपासून दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू झाली आहे। एक्सप्रेस हायवेवरती सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी होते आणि त्यामुळे त्यावरती आता तोडगा म्हणजे कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शन हा बायपास होतोय। काल दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग हा खुला करण्यात आला, तर कार्यक्रमाचं स्टेज असल्यामुळे पुणे ते मुंबई लेन ही काही काळ बंद होती। आज ती लेन देखील लवकरच खुली करण्यात येणार आहे। आता या प्रकल्पाची वैशिष्ट्य, पुलाचं बांधकाम, बोगद्याचं बांधकाम, त्याच्या सोयीसुविधा, त्यामधील इमर्जन्सी सिस्टीम याबाबत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर हे अधिकची माहिती देतात, पाहूयात। टायगर व्हॅलीच्या समोर बांधण्यात आलेला हा अत्यंत अवाढव्य असा ब्रिज, ज्याला केबल स्ट्रेट ब्रिज असं म्हणतात, आणि हा ब्रिज जो आहे तो या प्रकल्पाचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे। आणि या ब्रिजला बनवण्यासाठी सगळ्यात जास्त कठीण गोष्टींचा सामना या इंजिनियर्सला करावा लागला होता, कारण की हा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पामधला हा ब्रिज तब्बल 182 मीटर उंच असलेला आहे। आणि हा जो मधला पायलॉन आहे, पायलॉन म्हणजे हा मधला ज्या ठिकाणी केबल्स जोडले गेलेले आहेत, तो पायलॉन, तो खांब जो आहे तो 182 मीटर उंच, इतका प्रचंड उंच आहे। आता आपण त्या मुख्य बोगद्यामध्ये जाणार आहोत, ज्या बोगद्याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे। अशा प्रकारचे 2 बोगदे आहेत। आपण पाहता एक पुण्याच्या दिशेने जाणारा बोगदा आहे, तर त्याच्याच बाजूला पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा बोगदा आहे। 9 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे आणि त्यामुळे या बोगद्यामध्ये फ्रेश हवा, ऑक्सिजन येणं गरजेचं आहे। म्हणूनच या बोगद्यात अत्याधुनिक अशी व्हेंटिलेशन सिस्टीम ठेवण्यात आलेली आहे। एका बाजूला आपला SOS म्हणजेच त्या निळ्या कलरचा हा जो साईन बोर्ड दिसतोय, त्या साईन बोर्डचा अर्थ असा आहे की या ठिकाणी इमर्जन्सी फोन कॉल करण्यासाठी या ठिकाणी फोन सिस्टीम ठेवण्यात आलेली आहे। इथे एका बाजूला जर आपण पाहिलात तर दोन्ही बोगदे जे आहेत ते एकमेकांना जोडण्यात आलेले आहेत। समोर आपल्याला दुसरा बोगदा दिसतोय आणि याचं कारणच ते आहे, जे म्हणजे या 9 किलोमीटरच्या बोगद्यामध्ये जर आग लागली, जर अपघात झाला, जर काही इमर्जन्सी सिच्युएशन असेल, तर त्यावेळी एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यामध्ये जाण्यासाठी
हे मध्ये बायपास ठेवण्यात आलेले आहेत. आतमध्ये CCTV देखील आहे, जे CCTV देखील एका अत्याधुनिक यंत्रणेला जोडलेले आहेत. त्या CCTVच्या माध्यमातून संपूर्ण या बोगद्यामध्ये गाड्यांचं जे परिचालन आहे त्या परिचालनावर लक्ष ठेवता येणार आहे. या प्रकल्पातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या सगळ्या भागाचा आर्थिक सामाजिक विकास घडताना दिसणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा. मिसिंग लिंक हे नाव नेमकं कसं पडलं ते देखील जाणून घेऊयात. 2001 मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या कामकाजावेळी खंडाळा बोगद्याचा समावेश नव्हता. खोपोली ते कुसगाव मार्ग उभारण्याची योजना होती. काही कारणांनी काम अनेक वर्ष रखडलं. 2001 पासून रखडलेलं काम 2018 मध्ये पुन्हा सुरू झालं. 2023 पर्यंत काम पूर्ण करण्याचं टार्गेट पुन्हा एकदा हुकलं. अखेर 2026 मध्ये पूर्ण झालेल्या कुसगाव ते खोपोली दरम्यानच्या मार्गिकेला मिसिंग लिंक नाव पडलं. काम पूर्ण झाल्यामुळे कनेक्टिंग लिंक असं संबोधण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सर्व विभागांना जोडणाऱ्या मेट्रोचं जाळं उभारण्याचा प्रस्ताव आहे. सिडकोच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत होणार आहे. मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांना थेट जोडणारी मेट्रोची प्रक्रिया ही प्रगतीपथावरती आहे. या प्रकल्पाला एकूण 24,000 कोटी खर्च येणार आहे. 32 किलोमीटर लांबी असून यातील 9 किलोमीटरचा मार्ग हा अंडरग्राऊंड असणार आहे. तर पुढील 3 ते 4 महिन्यांमध्ये याचं टेंडर काढण्यात येणार आहे. विमानतळाच्या पूर्वेला असणारं पनवेल शहर, उरण आणि तिसरी मुंबई यांना जोडणाऱ्या मेट्रो लाईन उभी राहणार आहे. तर याला 6,000 करोड खर्च येणार आहे. याबरोबरच ठाणे आणि कल्याण, डोंबिवली या शहरांना देखील मेट्रोनं विमानतळाशी जोडलं जाणार असल्यानं MMRDA भागामध्ये राहणारा व्यक्ती हा मेट्रोनं प्रवास करून थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचू शकणार आहे. सर, मेट्रोचं जाळं उभं आपण करतोय, काय काय जोडलं जाणार आहे? आता लाईन 1A नवी मुंबईमध्ये बेलापूर टू पंढर त्या ठिकाणी 11 स्टेशन्स आहे. ऑलरेडी गेल्या 2 वर्षापासून चालू आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आतापर्यंत मोर दॅन 1 करोड 10 मिलियन लोकांनी या ठिकाणी प्रवास केलेलाच आहे. आता त्याच्यासोबत आता आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आला. आता नवीन दुसरी मेट्रो दोघी विमानतळाला जोडणारी छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट एक 32 किलोमीटरची लाईन आहे. त्यामध्ये 9 किलोमीटर अंडरग्राऊंड आणि 23 किलोमीटर ओव्हरग्राऊंड जवळजवळ 24,000 कोटीची किंमतीचा हा काम आपण सिडको मार्फत करणारच आहोत. आता राज्य शासनाच्या कॅबिनेटने ऑलरेडी मंजुरी दिलेली आहे. ते PPPवर होणार आहे. त्यासाठी आता पीअर रिव्ह्यूचं काम चालू आहे आणि इमिडिएटली आता वायबिलिटी गॅप फंडिंगसाठी केंद्र शासनाला पाठवणार आणि पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये याची टेंडर प्रक्रिया या ठिकाणी सुरू होईल. जसे एअरपोर्टच्या लेफ्ट साईडला आपण पेंडा टू बेलापूर केला, तर राईट साईडमध्ये ते वेस्टर्न कनेक्टिव्हिटीला ईस्टर्न कनेक्टिव्हिटीला तेही सुद्धा एक 6,000 कोटीची लाईनचं ते आपण नियोजन केलेलं आहे. राज्य शासनाची मंजुरीची नंतर ते आपण त्वरित निविदा प्रक्रिया सुरू करून हे करणारच आहे. त्यामध्ये M24 आणि M26 हाच्याही सुद्धा आपण नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये किती स्टेशन असणार, किती लांबीची लाईन असणार आहे त्याचेही DPR आमच्याकडे तयार आहे. ते आपण राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवणार आहोत. असं सारखा नवी मुंबईमध्ये आता फक्त एक लाईन चालू होती, पण ते पूर्णपणे हे मेट्रोचे जाळे पसरवणार आहे, जेणेकरून MMR रिजनचे कुठल्याही भागातून नवी मुंबई एअरपोर्ट किंवा नवी मुंबई एरियामध्ये यायला लोकांना अडचणी होणार नाही. नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणा, मुंबई या सर्वच भागातनं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला पोहोचण्यासाठी मेट्रोचं जाळं आहे ते लवकरात लवकर उभा करण्यात येणार आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीवरती अवघ्या काही तासामध्ये गुन्हा दाखल झालाय. यामुळे जळगावच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. अटलांटा कंपनीनं रस्ते बांधकाम प्रकरणामध्ये मनपाची 41 कोटींची फसवणूक केल्याचा ठपका आहे. मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावरती मनपा प्रशासनानं तातडीनं गुन्हा दाखल केला. महापालिकेचे योगेश बोरोले आणि त्याचबरोबर किरण चौधरी हे दोघं अधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिलेली होती. याआधी भाजप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी देखील फिर्याद दिलेली होती. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीनं 1997 साली रस्ते डांबरीकरणाचं कंत्राट घेतल्यानंतर काम अपूर्ण ठेवलं आणि अनामत रक्कम ही परत केली नाही असा आरोप आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जळगाव शहर महानगरपालिकेचे
योगेश बोरुले शहर अभियंता यांनी आयुक्त यांच्या आदेशाने फिर्याद देऊन अटलांटा कंपनीने त्यांची 42 कोटींची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली आहे. प्रथमदर्शनी कंपनीविरुद्ध फिर्याद देण्यात आलेली आहे. तपासात पुढे निष्पन्न होईल. पुढील तपास चालू आहे. फिर्यादीने म्हटलेल्याप्रमाणे फिर्यादीमध्ये कंपनीने आपलं काम अर्धवट सोडून महानगरपालिकेची फसवणूक केलेली आहे. विमानतळाचा विकासाचा तो विषय होता. त्याच्यातले त्यांचे महानगरपालिकेकडे 11 कोटी रुपये घ्यायचे बाकी होते. 11ही नव्हते, 3 कोटी रुपये काहीतरी समथिंग होतं. व्याज सरळ त्यांनी व्याज जे लावलं आहे ते 12% प्रमाण लावलेलं आहे. मात्र आम्ही जे प्रकरण जेव्हा उकरून काढलं साधारणतः 41 कोटी 30 लाख रुपये असं तर काही होत होतं. मात्र आता प्रशासनातर्फे जी फिर्याद देण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये ही रक्कम अधिक वाढलेली आहेत. 42,60,76,562 रुपये इतके घेणे हे अटलांटा कंपनीकडे आहे. माझी मागणी अशी असेल की अटलांटा कंपनी जे कोण संचालक आहे त्या संचालकांना लवकरात लवकर तात्काळ त्यांना अटक करण्यात यावी. अधिक 90 लाख रुपये जे रस्ते रिपेरी करण्याकरता खर्च झाला तो आणि 36 लाख रुपये दंड रक्कम असे एकंदरीत रक्कम त्यांच्याकडे थकीत आणि वसूलपात्र होती. सदरच्या वसूलपात्र रकमेसंबंधी माननीय आयुक्त साहेबांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार त्यांनी मला प्राधिकृत पत्र दिलेलं होतं. त्यानुसार मी त्या 4,79,00,000 अधिक 90 लाख रुपये अधिक 36,50,000 असे व त्यावरचं चक्रवाढ व्याज असं एकंदरीत 42,60,00,000 रुपयाचा नुकसानीचा दावा आहे तो आम्ही त्यांच्यावरती दाखल केलेला आहे. इथे राजस्थानच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरती पार पडलेल्या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सवरती 7 विकेट्सनं विजय मिळवलाय. राजस्थाननं पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना 225 धावांचा डोंगर उभारला होता. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार रियान परागनं 90 धावांची दमदार खेळी केली. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी इतिहास घडवायचा होता, कारण याआधी दिल्लीनं कधीच इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. दिल्ली सलामीला असलेल्या पथून निसांका आणि KL राहुल यांनी दमदार सुरुवात करून दिली, तर शेवटी स्टब्स आणि आशुतोष शर्मानं मिळून दिल्लीला विजय मिळवून दिलेला आहे. निसांकानं 62 तर KL राहुलनं 75 धावांची खेळी केली आहे. परभणी जिल्ह्याचं तापमान हे 44 अंशांच्या पार गेलंय. त्यामुळे परभणीकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. एकीकडे उन्हाच्या झळा जाणवतात तर दुसरीकडे तीव्र पाणी टंचाई जाणवते. परभणीच्या सेलू तालुक्यामधील रावा तांडा या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाणी पुरवठा योजनेला पाणी येत नाही ना बोअरवेलला पाणी आहे आणि त्यामुळे गावाच्या बाहेरून 1 किलोमीटर अंतरावरील एका विहिरीवरून गावकऱ्यांना पाणी भरावं लागतंय. या ज्या विहिरीला पाणी आहे त्या विहिरीला कठडे देखील नाहीयेत आणि त्यामुळे जीवघेणी कसरत करत गावामधील महिला पाणी भरतायत आणि त्यामुळे प्रशासनानं कमीत कमी टँकर तरी द्यावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी. पाहूयात. परभणी जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. जवळपास 44 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे आणि यामुळेच कुठंतरी बघितलं तर या उन्हाळ्यामध्ये एकीकडे ऊन तापतंय आणि दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळासुद्धा परभणी जिल्ह्यातील नागरिकांना सोसाव्या लागतात. मी सध्या परभणीच्या सेलू तालुक्यातील रावा तांडा या ठिकाणी आणि आपण जर बघितलं तर हा तांडा त्या ठिकाणी जवळपास अर्धा किलोमीटर लांब हा तांडा आहे आणि तिथून या महिलांना या विहिरीचं पाणी घेऊन जावं लागतंय. गावामध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पाईपलाईन आहे, विहीर आहे, मात्र अनेक वर्षापासून त्याला पाणी नाही. या अशा पद्धतीनं गावातील महिला ज्या आहेत त्या रखरखत्या उन्हामध्ये येऊन या विहिरीवरून पाणी शेंदून घेऊन जातात. काय समस्या आहे नेमकी पाण्याची? आम्हाला 5 वर्षापासून पाणी नाही साहेब. बोला बोला. 5 वर्षापासून पाणी नाही, पाण्याची कोणी व्यवस्था करत नाही. बरं, कशामुळे पाणी नाही काय माहिती आता कशामुळे. ते मतदान मागतात, काही माग करतात, पण आम्हाला पाण्याची व्यवस्था करत नाही. ग्रामसेवक पण येत नाही. आमच्या म्हातारे त्यांना पाणी शेंदाला न्यायचं ते खड्ड्याखुटी आता तुम्ही बघितले ना. आता त्याच्यामध्ये आमची सासू एकदा पडली होती, पाय मोडला त्यांचं. ते असे लिंबाखाली पडले. आता जाऊन बघा तुम्ही. पाणी नाही आम्हाला, काय नाही. पाण्याची व्यवस्था करा. हे मतदानाच्या टायमाला सगळे येते साहेब लोक, मावशी आम्हाला मत द्या, मत द्या, तुम्हाला एवढे पैसे देतो, तुमची सुविधा करतो. कोणी काय आम्हाला विचारत नाही गरीब माणसाला. पाणी नाही, पाणीच लई त्रास आहे आम्हाला. इथून आम्ही म्हातारे कोतारे नेतो, इथून खडे आहेत, वाट नाही, काय नाही. हो, आम्हाला हे 2 तास 3 तास पडतो तर मग भांडा उचलून नेतो डोसक्यावर. आम्हाला पाण्याची एवढी तंगसाई आहे सर की इथून जेव्हा भांडा भरून नेईल तेव्हा पाणी प्यायला भेटतंय. आणि एक तर म्हाताऱ्या कोताला येते एवढं लांब यायला अडचण येतो, खड्ड्याखुडीत पडतात, हे होतात. आमच्याकडे ग्रामसेवक कोणचा अधिकारी आणखीन येऊन बघितलं तुम्हाला काय समस्या. हापसे पण चालत नाही, हापशात काही नाही.
आता 1-2 बोरं घेतले घरू खाजगी, त्यांनाही पाणी लागलं नाही. विकत पाणी घेण्याची वेळ या गावकऱ्यांवर आली. त्यामुळे आता कुठेतरी प्रशासनाने लक्ष देऊन इथं बोर अधिग्रहण असेल, विहीर अधिग्रहण असेल किंवा टँकरचा पर्याय असेल हे उपलब्ध करून देण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. कॅमेरा पर्सन व्यंकटेशसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, सेलू. 2.5 लाख लोकसंख्येच्या गोंदिया शहरासह कुडवा आणि कटंगी या 2 मोठ्या गावामधील 22,000 नळधारकांना वैनगंगा नदीच्या डांगुर्ली पात्रामधून पिण्याचं पाणी पुरवलं जातं. मात्र उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे वैनगंगा नदी पात्रामधील पाण्याची पातळी देखील झपाट्यानं खालावत असल्यामुळे 7 दिवस पुरेल एवढंच पाणी असल्यामुळे गोंदिया शहराला मर्यादित पाणी पुरवठा केला जातोय. यावरती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणनं उपाययोजना म्हणून 50 किलोमीटर लांब असलेल्या सालेकसा तालुक्यामधील पुजारी टोला धरणामधून पाणी हे वैनगंगा नदी पात्रामध्ये सोडण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी सुरू असलेलं काम हे जवळपास पूर्ण झालेलं असून त्यामुळे पुजारी टोला धरणामधून पाणी वैनगंगा नदी पात्रामध्ये सोडण्यात येणार असल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी अभियंता गणवीर यांनी त्या पद्धतीची माहिती ही दिलेली आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यामधील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय. कडक उन्हामुळे पाण्याचे स्रोत हे आटल्यामुळे ढेबेवाडी भागामध्ये 7 ते 8 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अंबडवे, पाणेरी याच्यासह 5 ते 6 वाड्या इथं पाणी नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांनी स्वखर्चानं पाण्याचे टँकर सुरू केलेत. मात्र या भागामध्ये दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. नेहमीच्या पाणी टंचाईमुळे या गावामधील मुलामुलींचं लग्न हे देखील ठरत नाहीये आणि या गावामध्ये मुली द्यायला लोक तयार नाहीयेत अशी माहिती ही गावकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सरकारनं कायमचा पाणी प्रश्न सोडवावा अशी मागणी गावकरी करतायत. जवळजवळ 1,500 संख्येचं आमचं गाव आहे. टोटल मुंबईवाले सुट्टीच्या गावाला आले लग्नासाठी, यात्रेसाठी, पण आम्हाला प्यायचे पाणी आणि खर्चाला पाणी भेटत नाही. आज आपल्या जिल्हा परिषद सदस्य श्री मृणाली महेश पाटील यांच्या माध्यमातून आज आमच्या गावाला पाण्याची टँकरची सुविधा 3 दिवसापासून चालू झालेली आहे. त्यांचं आपण मनापासून आभारी आहे आणि शासनानं खरोखर आमच्या गावावरती लक्ष देऊन पाण्याचं जी समस्या आहे या सोडवायला अशी मी सरपंच म्हणून माझी एक गावाच्यासाठी शासनाला विनंती आहे. आमच्या गावात पाण्याची भरपूर टंचाई असल्यामुळे भरपूर लोकांना त्रास हा लय भरपूर सहन करावा लागतोय. प्लस आता पाण्याची म्हणजे 3 दिवस झाले जरा पाणी सोय जरा टँकर येऊन केलेली आहे. पण मुंबईवाले वगैरे सगळी गावात घरात बसायला लागतं की पाणी टँकर केव्हा येईल त्याची वाट बघत मुलांना बाळांना सर्वांना बसायला लागते. मग पाणी आल्यानंतर आम्हाला पाण्याची सुविधा कधीतरी मिळते. आता 3 दिवस झालं पाणी मिळते. त्या पाण्याची भरपूर टंचाई आहे. त्याच्यासाठी काहीतरी विचार करून आमची सोय पाण्याची केली पाहिजे. भंडारा जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका हा तुमसर तालुक्यामधील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. विशेषतः तुमसर तालुक्यामध्ये या पावसाची चांगलीच हजेरी पाहायला मिळाली. जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतामधील उभं भात पीक हे जमीनदोस्त झालंय. अनेक ठिकाणी भाताची कापणी सुरू होणार होती तर काही ठिकाणी पिकं लोंब्या भरण्याच्या अवस्थेमध्ये होती. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक शेतामधील डोलणारं उन्हाळी भात पीक हे पूर्णपणे जमिनीला टेकलंय. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे आता पिकाला मोड फुटण्याची आणि दाणे काळे पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते आहे. या अवकाळी पावसामुळे तुमसरमधील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला असून आता शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरली आहे. वादळी पाऊस झाल्यामुळे धान पूर्ण झोपला आहे आणि पावसात ह्याच्या पांढरे लोंब आता हे होण्यास चालू झालेलं आहे. तरी पण मी शासनाला एवढी विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर नुकसान पंचनामे आदेश काढावे आणि आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी आम्ही शासनाकडून आशा करतो. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी आता उघडपणे समोर आली आहे. निमित्त होतं माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या कोरेगाव शहरामधील संपर्क कार्यालयाचं आणि 3 नवीन शाखांचं उद्घाटनाचं. या कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हजेरी लावली. मात्र विद्यमान आमदार महेश शिंदे यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा ठळकपणे जाणवली आहे. एवढंच नाही तर राजाभाऊ बर्गे हे खरं तर आमदार महेश शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र कार्यक्रमाच्या एकाही पोस्टर बॅनरवरती आमदार महेश शिंदे यांचा फोटो नव्हता. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी महेश शिंदे यांनी घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आली आहे. राजाभाऊ बर्गे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं पाठबळ मिळत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आल्याचं चित्र पाहायला मिळते. मी सध्या कोरेगावमध्ये आहे, तुम्ही बघू शकताय. शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. कोरेगाव तालुक्यामध्ये पहिली जी शिवसेनेची शाखा आहे आणि जनसंपर्क कार्यालय आहे याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे पक्षाचे अनेक बॅनर या कोरेगावमध्ये लावण्यात आले. यामधून जे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आहेत त्यांचा फोटो देखील वगळण्यात आला आहे. शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळी देखील या ठिकाणी जे बॅनर्स लावण्यात आले, बोर्ड्स लावण्यात आले, त्यावरून देखील शिवसेनेच्या आमदारांचा फोटो वगळण्यात आला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी आमदार महेश शिंदे जे शिवसेनेचे आहेत त्यांना वगळल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळते. अचानक जे राजाभाऊ बर्गे आहेत त्यांनी शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि महेश शिंदे आणि राजाभाऊ बर्गे यांच्यामध्ये जो दुरावा आहे तो निर्माण झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळालं. राजाभाऊ बर्गे यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्घाटनाला आमदार महेश शिंदेंनी पाठ देखील फिरवल्याचं दिसताना आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आमदार महेश शिंदे यांची भूमिका काय असेल यांच्या भूमिकेकडे देखील सर्व जिल्ह्याचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते. आमदार महेश शिंदेंना कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देखील टाळलं, त्यामुळं अनेक विविध चर्चा आता रंगू लागल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. संपर्क कार्यालयाचं उद्घाटन, शाखांचे उद्घाटन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला. तुम्ही पाहिलं असेल काल नियोजन झालं आणि आज किती उत्स्फूर्त प्रतिसाद कोरेगाव नगरीमध्ये लोकांनी, शिवसैनिकांनी या ठिकाणी दिलेला आहे. राजाभाऊंनी जो निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करायचा घेतला, लोकांना तो रुचलेला आहे. लोकांनी त्याचं भरभरून स्वागत केलेलं आहे आणि आम्ही दोघांनी, आदरणीय शिंदे साहेबांनी, मी भावना आश्वासित केलेले की पूर्ण ताकदीनं पक्षाची ताकद, पक्षाची संघटना तुमच्या पाठीशी उभे राहील. बच्चू कडू यांची आज अमरावती, चांदूर बाजार आणि परतवाड्यामध्ये रॅली होणार आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रथमच त्यांचं अमरावती जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे. आज सकाळी 11 वाजता बच्चू कडू हे त्यांच्या मूळ गावी बेल्लोरा इथं ग्रामदैवताचं दर्शन आणि आई वडिलांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता अमरावतीमध्ये अंबादेवीचं दर्शन घेऊन नेहरू मैदान इथून जल्लोष रॅलीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर चांदूर बाजार इथं संत गुलाबबाबा मंदिरामध्ये पूजन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं पूजन आणि नंतर अचलपूर इथल्या गांधीपूर इथून जल्लोष रॅली निघेल. त्यानंतर परतवाड्यामध्ये प्रहारकडून जल्लोष रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. दरम्यान बच्चू कडूंवरती सामनाच्या अग्रलेखामधून टीका करण्यात आली आहे. मिंधे रिकामे झाले की कडू भाजपचा भंडारा उधळतील, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. तर बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर सामनाच्या अग्रलेखामधून त्यांच्यावरती सडकून अशी टीका करण्यात आलेली आहे. मिंधे रिकामे झाले की कडू भाजपचा भंडारा उधळतील, असं या सामनाच्या अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर ही टीका करण्यात आलेली आहे. कडूंच्या पक्षप्रवेशावरती सामनाचा हल्लाबोल. तर सामनामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आपण पाहूयात. भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार आहे. भाजपची गाडी फुल झाली, चढायला जागा नाही. ही गाडी अजित पवारांचा पक्ष व मिंध्यांच्या पक्षाला ठोकर मारून पुढे जाण्याच्या विचारात आहे. अजित पवारांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली आहे व उद्या मिंध्यांचे आमदारही भाजपमध्ये जातील. मिंधे रिकामे होतील तेव्हा आताची समाधी अवस्था सोडून कडू महाराजांसारखे लोक भाजपचा भंडारा उधळतील. फडणवीस मोदींचा जय करीत दिव्यांगांच्या न्यायालयासाठी भाजपच्या गाडीस लकटण्याचा प्रयत्न करतील. तर कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचे ढोंग आहे, घसरलेल्या राजकीय पातळीचं चित्र आहे. विधान परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीस निघाले आहेत. दिव्यांग, शेतकरी, विधवा मात्र जेथे होत्या तेथेच आहेत. तर अशा पद्धतीची टीका ही सामनामधून करण्यात आलेली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी गुजरातमधील राष्ट्रीय महामार्ग 48 वरील सुरत भरूच मार्गावरील सोरियासी या टोल नाक्यावरती भारतामधील पहिली मल्टी लेन फ्री फ्लो अडथळामुक्त टोल प्रणाली ही सुरू केली आहे. यामुळे महामार्गावरील प्रवासाच्या नव्या युगाची सुरुवात झालेली आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे वाहनं टोल नाक्यावरती न थांबता पुढे जाऊ शकतात आणि यासाठी स्वयंचलित नंबर प्लेट ओळख आणि फास्टिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून टोल आपोआप वजा केला जातोय. या उपक्रमाचा उद्देश वाहतूक कोंडी कमी करणं, प्रवासाचा वेळ घटवणं आणि इंधन कार्यक्षमता सुधारणं आणि वाहनांमुळे होणारं उत्सर्जन हे कमी करणं हा आहे. तर त्याचबरोबर टोल कार्यपद्धतीवरती मानवी हस्तक्षेप कमीत कमी करण्यावरती देखील यामधून भर देण्यात आलाय. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. 12वी बोर्डाचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. आज सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावरती हा निकाल पाहता येईल. यंदा 12वीच्या परीक्षेसाठी 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामुळे आजच्या लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष हे 12वी बोर्डाच्या निकालाकडे असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील नवापूर परिसरामध्ये पुन्हा एकदा बर्ड फ्लूनं डोकं वर काढलंय. H5N1 विषाणूचा संसर्ग आढळल्यानंतर प्रशासनानं तातडीनं ॲक्शन घेतलेली आहे. 3 पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तब्बल 1,40,000 कोंबड्यांच्या कलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासोबतच लाखो अंडी देखील नष्ट केली जाणार असून त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना कोट्यवधींचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असून 2006, 2021 आणि त्यानंतर आता 2026 मध्ये पुन्हा संसर्ग आढळल्यामुळे प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं टाकलंय. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पोल्ट्री हब म्हणून नवापूरची ओळख आहे आणि गेल्या 19 वर्षात तिसऱ्यांदा नवापूरच्या या पोल्ट्री हबमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. नवापूरमधील 3 पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर पशुसंवर्धन विभागातर्फे कलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. नवापूरमधील पोल्ट्र्यांमधील कोंबडी मृत्यूचं प्रमाण वाढल्यानंतर अहवाल भोपाळला पाठवण्यात आला होता. नमुने भोपाळला पाठवले आले होते. तेथून H5N1 हा विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आल्यानंतर आता कलिंग ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या 25 टीम करण्यात आलेल्या आहे. या टीमच्या माध्यमातून अगोदर पक्ष्यांची मोजदाद केली जाणार आहे आणि त्यानंतर एकूण अंड्यांचीही मोजदाद केली जाईल. कलिंग ऑपरेशन सुरू झाले असून कलिंग ऑपरेशनसाठी 25 टीम आहेत. अजूनही काही पथकं बाहेरील जिल्ह्यातून मागवले जाणार आहेत. एकूणच कलिंग ऑपरेशन हे 6 ते 7 दिवस सुरू राहणार असून जवळपास 1 किलोमीटरच्या रेडियसमधून 7 पोल्ट्री फार्ममधील 1,40,000 पेक्षा अधिक कोंबड्यांचं कलिंग केलं जाणार आहे आणि जवळपास तितकेच अंडे ही नष्ट केले जाणार आहेत. पशुसंवर्धन विभागाकडनं प्राथमिक माहिती घेतली जात आहे. कलिंग ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसायाचं कंबरडं मोडलेलं आहे. एकूणच शासनाकडनं मिळणारी मदत ही तुटपुंजी असली तरी नवापूरमधला पोल्ट्री व्यवसाय बर्ड फ्लूमुळे आता अस्ताकडे जाताना दिसून येत आहे. विकेश पाटील, ABP माझा, नंदुरबार. 7 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचं शास्त्रशुद्ध पद्धतीनं कलिंग सुरू करण्यात आलंय. कोंबड्यांना पोत्यामध्ये भरून खोल खड्ड्यामध्ये पुरलं जात आहे. या कारवाईमध्ये अंडी आणि पशुखाद्य देखील मोठ्या प्रमाणावरती नष्ट करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 25 पथकं कार्यरत असून इतर जिल्ह्यामधून देखील मनुष्यबळ हे मागवण्यात आलंय. पुढील 5 दिवसांमध्ये ही मोहीम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पक्ष्यांचं कलिंग म्हणा किंवा नष्ट करण्याची सुरुवात करत आहोत आणि आमची टीम आता तिथे रेडी झालेली आहे. आपण पहिल्यांदा ते पक्षी एक टीम असते ती पक्षी मोजून घेईल. मोजल्यानंतर कलिंग सुरू होते आणि कलिंग जे पक्षी आहेत ते गठ्ठा पोत्यात भरून त्या जो डम्पिंग हे असतो बीच असतो तिथे पोहोचले जाते आणि मग त्यांना वरती आपण नष्ट केलं जाईल. आमच्या जो रिपोर्ट आहे त्या 7 पोल्ट्री फार्मचा आहे तो आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,000च्या आसपास आमच्याकडे टेंटेटिव्ह फिगर आहे. ती ॲक्च्युअल जी फिगर आहे ती 1 to 1 मोजल्यानंतर आम्हाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासह राज्यामधील सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य आणि राखीव क्षेत्रामधील जंगलामध्ये सेन्सस घेण्यात आलेला असून आज सकाळी ही प्रक्रिया पार पडलेली आहे. या प्रक्रियेमध्ये राज्यभरामध्ये हजारो वन्यजीव प्रेमी सहभागी झाले होते. वॉटर होल सेन्सस किंवा मचान सेन्सस ही प्राणी गणनेची इंग्रज काळापासूनची सुरू असलेली प्रक्रिया आहे आणि गेल्या काही वर्षांपासून या प्रक्रियेला ननी संवर्गानुभव असं नाव
देण्यात आलेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये झालेली पानगळ, बुद्ध पौर्णिमेचा लख्ख चंद्रप्रकाश आणि जंगलामध्ये पाण्याची कमतरता यांच्यासारख्या घटकांना लक्षात घेऊन इंग्रजांनी मचान सेन्ससला सुरुवात केलेली होती. जंगलामधील एखाद्या पाणवठ्या शेजारी मचानावरती बसून या पाणवठ्यावरती 24 तासामध्ये येणाऱ्या जनावरांची गणना करणं म्हणजेच मचान सेन्सस असं या प्रक्रियेला म्हटलं जातं. तर एखाद्या भागामध्ये वन्य प्राण्यांची असलेली संख्या आणि प्रकार जाणून घेण्यासाठी हा अतिशय उत्तम मार्ग आहे आणि त्यामुळे दरवर्षी हजारो वन्यजीव प्रेमी हे मचान सेन्ससमध्ये सहभागी झालेले असतात. शुक्रवार ते रविवार या 3 दिवसांच्या सलग सुट्ट्या आणि त्यामध्ये शाळांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे राज्यामध्ये पर्यटनाला जोर आलाय. त्यामुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळं ही गर्दीनं फुलली आहेत. त्यामध्ये शेगाव इथल्या संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ऊन तापत असताना देखील लाखो भाविक या संत नगरीमध्ये दाखल झालेत. शेगाव शहरामध्ये असलेले अनेक खासगी हॉटेल्स हाऊसफुल झालेली आहेत. या गर्दीबाबत शेगाव इथल्या मंदिर परिसरामधूनच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी. पाहूयात. सलग 3 दिवस सुट्या असल्यामुळे शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली. आपण जर का बघितलं तर 1 मे महाराष्ट्र दिन आणि त्यानंतर आलेला शनिवार आणि रविवार यामुळे पर्यटन स्थळं आणि ही धार्मिक स्थळं ही गर्दीने हाऊसफुल झाली आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात सुद्धा राज्यभरातूनच नव्हे तर परराज्यातून सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. 3 दिवस सुट्टी असल्यामुळे आणि उन्हाळ्याच्या आता विद्यार्थ्यांना सुट्या लागल्यामुळे भाविकांनी पर्यटन स्थळी आणि धार्मिक स्थळी मोठी गर्दी केलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात सुद्धा दिवसभर लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. आजही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. सकाळपासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत दर्शनासाठी आणि या अशाच पद्धतीने उद्या सुद्धा म्हणजे सलग 3 दिवस सुट्या आल्याने ही गर्दी आपल्याला बघायला मिळत आहे. शेगाव शहरात जवळपास सर्वच खाजगी हॉटेल्स हे हाऊसफुल झालेले आहेत आणि त्यामुळे शेगावात मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, शेगाव, बुलढाणा. एसटी महामंडळाकडून प्रवाशांवरती 2 रुपये स्वच्छता कर लावला जातोय. ही स्वच्छतेची अंमलबजावणी 1 जून पासून होणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये असलेले शौचालय 1 जून पासून निःशुल्क प्रवाशांसाठी उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर एसटीच्या आणि स्थानकाच्या स्वच्छतेवरती देखील आराखडा तयार करण्यात आलेला असून कंत्राटदार निश्चित करण्यात आलाय. दर 4 तासाला बस स्थानक स्वच्छ केलं जाईल. बस देखील आतून आणि बाहेरून स्वच्छ करूनच प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. सर्वसामान्य प्रवाशांकडनं 5 रुपये 10 रुपये पुरुष प्रवाशांकडनं प्रसाधन गृहासाठी घेतले जातात. ते आता घेतले जाणार नाही. 1 रुपये न देता त्यांना प्रसाधन गृहाचा वापर करता येईल. 1 रुपये सुद्धा महिलांकडनं न घेता राज्यातील सगळी शौचालय 1 जून पासून म्हणजे जे सुलभच्या ताब्यात आहे त्यांना मी आता बाहेर काढतोय. ज्या स्वयंसेवी संस्थांना दिलेले बाहेर काढतोय. परंतु 521 जी शौचालय आमच्या एसटी महामंडळाच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी 0 पैशामध्ये म्हणजे पूर्ण प्रसाधन गृह हे तुम्हाला स्वच्छतेसहित सर्वसामान्य प्रवाशाला उपलब्ध होईल. भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ वनपरिक्षेत्रामध्ये मादी बिबट्यासह तिच्या 2 बछड्यांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलंय. केसलवाडा खापरी इथल्या स्मशानभूमीला लागून असलेल्या एका बंद नालीमध्ये एक मादी बिबट आणि तिचे 2 बछडे असल्याची माहिती ग्रामस्थांच्या लक्षात आली आणि त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली. अखेर वनविभागाच्या पथकानं मोठ्या प्रयत्नांनंतर या तिघांना देखील सुखरूप पिंजराबंद करून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती अवाच्या सवा असल्यामुळे या घरांना अर्जदारांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून लॉटरीसाठी अर्ज करण्याकरता मुदत वाढवून देण्याची नामुष्की म्हाडावरती ओढवली होती. आता किमान लाखांवरती अर्ज यावेत आणि घरांना प्रतिसाद मिळावा म्हणून म्हाडानं विक्रोळी इथल्या 1021 घरांच्या किमतींमध्ये 7.5% कमी केलेली आहे आणि मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2640 घरांच्या विक्रीसाठी जाहीर संगणकीय सोडत प्रणालीमधील विक्रोळी पूर्व इथल्या कन्नंबार नगर प्रकल्पामधील 1221 घरांच्या किमतीमध्ये 7.5% कपात केली आहे. दरम्यान 9640 घरांसाठी 14 मे पर्यंत अर्ज करण्यात येणार असून 5 जून रोजी घरांची लॉटरी ही काढण्यात येईल.
मध्य रेल्वेवरती नीट परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवारी दिवसा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आलाय. मात्र शनिवारी मध्यरात्री धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये मशीद, चिंचपोकळी, करी रोड इथं लोकल थांबणार नसल्यामुळे या स्थानकांवरती ब्लॉक पूर्वीची शेवटची टिटवाळा लोकल ही रात्री 11:16 सुटेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.